महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. डीसीपी साहेबांची भेट घेण्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गेल्या 4-5 दिवसापासून हिराघाट परिसरामध्ये घटना घडली. त्या घटनेचा मी निषेध केलेला आहे, निषेध करतो. आणि त्या घटनेमध्ये जो काही तो फिर्यादी आहे, ज्याला मार लागलेला आहे, ज्याला मारल्या गेलं, ते कुटुंब माझ्या 30 वर्षापासून माझ्या परिचयाचे आहेत, माझ्या जवळचे आहेत. पवार फॅमिली आणि नाना पवार हे विठ्ठलवाडी रिक्षा स्टँडचे कार्यकर्ते आहेत. आणि त्यांचा मुलगा आणि ते तिथं रिक्षा चालवतात. कुटुंबिक संबंध असल्यामुळे ही घटना घडल्यावर मी त्या स्थळी गेलो होतो. त्यांना सगळ्यांना त्या विषयाची माहिती मिळाल्यानंतर सगळ्या विषयावर चर्चा झाली. तिथे हा विषय शांत झाला. त्यानंतर मी काय त्या फॅमिलीशी बोललो की ज्याने कोणी ही घटना केली आहे, ज्याने ह्याला मारलं आहे, तो शीलरत्न जाधव, त्याला मी तुमच्यासमोर आणतो, तो माफी मागेल, तुम्ही त्याच्या 2-3 कानपडात मारा. असा विषय झाल्यानंतर, सगळं मिटल्यानंतर भारतीय जनता पार्टीला वाटलं की हे कुठंतरी मिटतं आहे, राजेंद्र चौधरी याच्यामध्ये कुठे सापडत नाही, शिवसेना बदनाम होत नाही, म्हणून त्यांनी ती रात्री राईट केली. राईट करणारा कार्यकर्ता, FIRमध्ये त्याचं नाव आलं आहे, स्वतः FIR दाखल करणारा छुटफूट नेता तिथला तो आहे, त्यांनी FIR दाखल केला आहे. सचिन आयर नावाचा माणूस आहे, हा BJPचा कार्यकर्ता आहे. BJPच्या अधिकृत लेटर पॅडवर त्याचं नाव आहे. मग माझा ह्याच्यामध्ये एक प्रश्न आहे, आम्ही पोलिसांकडे तीच मागणी केली की तुम्ही ह्या प्रकरणाचं चौकशी करा. ती घटना नंतर घडलेली जी घटना आहे ती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घडवलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं नाव त्याच्यात आहे आणि भारतीय जनता पार्टीच उलटी बॉम्बा मारते. गुंडागिरी नाही चलेगी. अरे गुंडागिरी करतो कोण? तुम्ही, तुमचे कार्यकर्ते. तुम्ही ही घडून आणलेली घटना आहे. फक्त शिवसेना आणि राजेंद्र चौधरीला बदनाम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने घडून आणलेला ही घटना आहे. या घटनेचा तपास चांगल्या प्रकारे पोलिसांनी करावा असं आम्ही मागणी पोलिसांकडे केलेली आहे. काल रामचंदानीला शरम नाही, शरम नावाची वस्तू नाही. प्रदीप रामचंदानी सारखा नेता भारतीय जनता पार्टीचा नेता होऊ शकतो. त्या बेशरम माणसाला नेता बनवतात भारतीय जनता पार्टी. त्याला शरम नावाची वस्तू नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कशी फाईल चोरून कुठे टाकत होता, कसा घेऊन जात होता, हे जनतेने बघितलं आहे. आणि तो चोर जर भारतीय जनता पार्टीचा नेता बनून जर उल्हासनगरमध्ये फिरत असेल तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे. भारतीय जनता पार्टीचे काही नगरसेवक त्याला कंटाळून भारतीय जनता पार्टी सोडून गेलेले आहेत, इकडं आलेले आहेत ह्या प्रदीप रामचंदानीमुळं. आता तरी भारतीय जनता पार्टीने अशा नेत्याबद्दल विचार करावा अशी माझी भारतीय जनता पार्टी मागणी आहे. आणि भारतीय जनता पार्टीला जेव्हा विधानसभेच्या निवडणुका असतात तेव्हा राजेंद्र चौधरी चालतो, शिवसेना चालते आणि राजेंद्र चौधरी आपल्याला निवडून आणतो ते त्यांना माहिती आहे, तेव्हा त्यांना तो चालतो. नंतर राजेंद्र चौधरीच्या बापाची जागा किंवा राजेंद्र चौधरी गुंडा आहे, राजेंद्र चौधरीची गुंडागिरी चालून देणार नाही, तेव्हा निवडून आणायला त्यांना गुंडा चालतो, राजेंद्र चौधरी चालतो. आता गुंडा झाला राजेंद्र चौधरी. म्हणजे सुपडा साफ करणार. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोण कोणाला जागा दाखवेल ते त्यांना कळालेलं आहे. आणि ते कळाल्यानंतर या असे उद्योग, खोटे नाटी प्रकार करून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. आणि कोण तडीपार पक्ष त्याचं उत्तर कमलेश निकम देतील, मी नाही देणार. के ऊपर पूरे हिंदुस्तान में जिसको उल्लासनगर ने बदनाम किया, उल्लासनगर को, जिसके ऊपर फाइल चोरी का गुनाह दाखिल है और वो हमको तड़ीपार कहता होगा. मुझे लगता है कि जिस बात को लेकर किसी के ऊपर तड़ीपार की भाषा वो कर रहा है, उनके नेताओं के ऊपर क्या क्या मामले दर्ज है, आने वाले सभाओं में तो हम संबोधित करेंगे लोगों को. पर अब जो मामला है वो राजेंद्र चौधरी जी और शिवसेना के ऊपर जो चल रहा है, जो पवार परिवार के ऊपर जो भी मारामारी हुई है, पवार परिवार का अब तक कहाँ पर भी स्टेटमेंट नहीं है कि राजेंद्र चौधरी जी का इसमें कहाँ पर भी रोल है. जो भी रोल है, जो पप्पू बहनवाले जो हर 5 साल में दल बदल करता है, उसको कहाँ नहीं तो कहाँ पर हीराघाट की राजनीति को लेकर खुद को नगर सेवक बनने के लिए भारतीय जनता पार्टी का प्रोटेक्शन लेने के लिए किस तरीके के खोटे गुने दाखिल करता है. और भारतीय जनता पार्टी का जो कार्यकर्ता है उसमें आरोपी है. उस आरोपी को आप देख सकते हैं, सचिन आयरे जो है वो भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता है और वही आरोपी है. हमने DCP महोदय से मांग की, हमारे बुलर महाराज जी, अरुण आशान जी, शिवसेना के सभी पदाधिकारियों ने और TOK के पदाधिकारियों ने कि जल्द से जल्द जो है वो सचिन आयरे जो है वो मुख्य आरोपी है, उसे सबसे पहले जो है इसके अंदर अरेस्ट होना चाहिए. देखिए, मैं अभी भी CP साहब और हम लोग खासदार महोदय की अध्यक्षता में एक बार मिलने वाले हैं कि भारतीय जनता पार्टी के लोगों के ऊपर कितने गुने दाखिल है और पुलिस उनके ऊपर कार्रवाई क्यों नहीं कर रही है.
क्या राज्य के गृह मंत्री उनके तो उनके पार्टी के कार्यकर्ताओं के ऊपर पुलिस कार्रवाई नहीं करेगी? राज्य के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब जो उनके हैं, तो क्या भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं के ऊपर कार्रवाई नहीं होगी? क्या कार्रवाई होगी। और शिवसेना के लोगों के ऊपर, हमारे लोगों के ऊपर जो बेबुनियादी आरोप लगाए जा रहे हैं वो झूठे आरोप है। कल मैंने देखा प्रदीप रामचंदानी कह रहे कि क्या 7/12 जो है विठलवाड़ी का वो चौधरी साहब के पिताजी का क्या है, उनके बाप का है क्या? तो मैं आज एक शब्द कहूँगा कि राजेंद्र चौधरी जी ने उल्लासनगर के लिए क्या योगदान दिया ये पूरे शहर को जानकारी है। पर यह तय है कि उल्लासनगर का 7/12 ये प्रदीप रामचंदानी के बाप का नहीं, आने वाले महानगर पालिका के चुनाव में भाजपा मुक्त उल्लासनगर देने की संकल्पना लेते हैं। भाजपा के राजेश वद्रिया ने ये तक कह डाला कि इनको अब लाल दरवाजा दिखाएंगे। देखिए, उसके ऊपर खुद ही फर्जरी के मामले दर्ज है 420, 467, 468, जिसको स्टेट CID क्राइम ब्रांच के पास गुना पेंडिंग है। विठलवाड़ी का जो मामला है वो पेंडिंग है, जो नकली थप्पे लगाकर लोगों को पुनर्वसन के नाम पर करोड़ों की ठगी जिस आदमी ने की है, जो भारतीय जनता पार्टी का जिला अध्यक्ष बैठा हुआ है, उसके ऊपर ही मामला पेंडिंग है। उसके साथ में रहने वाले लोगों के ऊपर मामला पेंडिंग है। आने वाले दिनों में देखो और कितने नगर सेवक भाजपा को छोड़कर शिवसेना और TOK में दाखिल होने वाली है। मुझे लगता है कि इसी ही गुमराह और भ्रमित हो चुके हैं, इसी के कारण इस तरीके के स्टेटमेंट हो रहे। राजेंद्र चौधरी जी के साथ में कलानी परिवार और शिवसेना के तमाम साथी, खासदार महोदय, हर दुख के घड़ी हो या सुख के घड़ी में हम सब शिवसेना के और तमाम साथी हम राजेंद्र चौधरी जी के साथ में खड़े हैं। इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजन्सी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।